नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसिका स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की व्हीआयटी स्पॉट राउंड कसा असेल आणि या स्पॉट राउंड साठी कुठल्या मुलांनी जर पार्टिसिपेट केलं तर याचं बेनिफिट या ठिकाणी मुलांना यूज होऊ शकते याबद्दल। जसे मी मागचा व्हिडिओ जेव्हा शूट करतो स्पॉट राउंडची इन्फॉर्मेशन देण्यासाठी, त्या व्हिडिओमध्ये मी क्लिअरली मेन्शन केलं होतं की तुम्हाला या चॅनलची कंटिन्यू सबस्क्राइब असणं गरजेचं आहे। कारण का की कुठल्या कॉलेजचा कधी स्पॉट राउंड चालू होईल आणि तो कशा मोड मध्ये असणार याची इन्फॉर्मेशन मला जेवढंही पॉसिबल असेल, जेवढा वेळ मिळेल त्या वेळेनुसार मी तुम्हाला देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार। तर आता आपण पाहूयात की व्हीआयटी पुणे या ठिकाणी व्हीआयटी पुण्यामध्ये व्हीआयटी बिबेवाडी आणि व्हीआयटी कोंढवा असे दोन कॅम्पस आहेत। यांना दोन्ही कॅम्पसचे या वर्षी जर पाहायला गेलं तर स्पॉट राउंड प्रोसेस एकत्रच कंडक्ट होणार आहे आणि हे प्रोसेस कंडक्ट ऑनलाईन मेथडने होणार आहे। जसं आपण पीआयसीटी चा ग्रुप वरती मेसेज टाकला होता की हे प्रोसेस तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन किंवा फिजिकल स्पॉट राउंड या ठिकाणी तुम्हाला झाला, तसं आता व्हीआयटी चा जो स्पॉट राउंड होणार आहे तो व्हीआयटी स्पॉट राउंड या ठिकाणी ऑनलाईन मोडानुसार होणार आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी कुठल्या विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट करावं हा पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण ज्याही विद्यार्थ्यांना ऑलरेडी कॉलेज सेकंड राउंड मध्ये मिळालं आहे किंवा काही कॉलेज मिळाले नाहीत विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असून, तर या विद्यार्थ्यांना सर्वच विद्यार्थ्यांना हा आपला शेवटचा चान्स आहे। जेही काही आपली 28 तारखे ते 29 तारखेपर्यंत प्रोसेस आहे, या 28 ते 29 मध्येच तुम्हाला या ठिकाणी जेही कॉलेज मिळवायचे ते मॅनेजमेंट असो, इन्स्टिट्यूट लेवल असो किंवा स्पॉट राउंड असो, याच ठिकाणी 29 तारखेच्या आत तुम्हाला मिळणार आहे। याच्यानंतर तुम्ही जर ऍडमिशनचा विचार केला तर कुठलंच ऍडमिशन मिळणार नाहीये। तर आपण व्हीआयटीचा आपण राउंड बद्दल थोडंसं डिस्कस करू। आता जेही मुलं या ठिकाणी 92 94 च्या जवळपास मार्क्स असणार आहेत, शक्यतो 94 च्या पुढे जे मार्क्स आहेत मुलांना, त्याच मुलांना या ठिकाणी सीएसआयटी आणि आर्टिफिशियल ह्या ब्रांच मिळण्याच्या प्रोबॅबिलिटी आहे। व्हीआयटी बिबेवाडी ऍज वेल एज व्हीआयटी कोंढवा या दोन्ही ठिकाणी याच मार्कच्या पुढचे जे विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी मिळण्याची प्रोबॅबिलिटी आहे। पण ज्या विद्यार्थ्यांना 70 अबव मार्क्स येतं, मी काय म्हणतो नीट लक्ष देऊन ऐका, ज्या विद्यार्थ्यांना व्हीआयटी मध्ये ऍडमिशन घ्यायचंय आणि त्या विद्यार्थ्याला जर 70 अबव मार्क्स असतील, तर आपल्याकडे बरेच पर्सनल काउन्सिलिंग साठी जे मुलं होते ते 50-60 मार्काला सुद्धा मेकॅनिकल ब्रांच या ठिकाणी मिळालेली आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी जर तुम्हाला विद्यार्थ्यांना जर तुम्हाला व्हीआयटी मध्ये मेकॅनिकल किंवा त्यांची जे मेकॅनिकल सँडविच आहे किंवा ऑटोमोबाईल आहे किंवा प्रोडक्शन आहे अशा किंवा केमिकल सुद्धा ब्रांच या ब्रांचेसला जर ऍडमिशन तुम्हाला व्हीआयटी कॉलेजमध्ये घ्यायचं असेल, जरी तुमचे 70 74 या 80 मार्क्सच्या पुढे जरी मार्क्स असेल, याही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अप्लाय केलं तरी या विद्यार्थ्यांना या ब्रांचेसमध्ये ऍडमिशन मिळू शकतं। प्रत्येक जणांनी आज जर सीएसआयटी जर अजूनही जर 8 तास धरून ठेवला तर या ठिकाणी आणखी त्यांचं कॉम्पिटिशन टफच राहणार आहे। कारण कॉम्प्युटर आयटी आणि आर्टिफिशियल आणि एएनटीसी या ब्रांचेसचे कट ऑफ शक्यतो 94 च्या खाली येणं याही पोझिशनला थोडंसं कठीणच आहे। याच्यावरतीच कट ऑफ राहतील, एएनटीसी चा थोडाफार कमी येईल, पण सीएसआयटी चा कट ऑफ तर 94 च्या खाली येणं अशक्य गोष्ट आहे त्यामध्ये। ठीक आहे, तर अदर विद्यार्थ्यांना जर एखादं समजा लोअर कॉलेज मिळालं असेल तर या विद्यार्थ्यांना लोअर मधून जर ब्रांच कॉम्प्रोमाइज करून व्हीआयटी ग्रुप मध्ये यायचं असेल तर हे विद्यार्थी इथं येऊ शकतात। ठीक आहे, आता आपण या फॉर्म कसा भरायचा आपण डिस्कस करू। सर्वप्रथम या ठिकाणी जसं व्हीआयटीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी त्यांचा एक फ्लो चार्ट दिलेला आहे। तर फ्लो चार्ट अनुसार त्यांनी स्टेप 1 पासून स्टेप 8 पर्यंत त्यांनी पूर्ण प्रोसेस या ठिकाणी दिलेले आहे। तर विद्यार्थ्यांना सर्वात पहिल्यांदा व्हीआयटी साइड वरून जावा किंवा व्हीडब्ल्यूआयटी दोन्ही ठिकाणी हाच फॉर्म दिसेल तुम्हाला, त्या ठिकाणी काही वेगवेगळा फॉर्म नाहीये। पहिल्यांदा तुम्हाला व्हीआयटी साइड वर जावं लागेल, फॉर्म ओपन होऊन पीडीएफ डाउनलोड करा। पीडीएफ डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लिंक्स असतील, त्या लिंक्स वरती क्लिक करून या ठिकाणी येत आल्या फ्लो चार्ट वरती। फ्लो चार्ट वरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही जेही फॉर्म फिलअप करतात त्याच्या आधी या पीडीएफ मधले पूर्ण इन्स्ट्रक्शन केअरफुली वाचा। जेही इन्स्ट्रक्शन आहेत ते पूर्ण केअरफुली वाचा। इथे फ्लो चार्ट दिलेला आहे, खाली या ठिकाणी तुम्हाला पूर्ण इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। हे आधी इन्स्ट्रक्शन पूर्ण कंप्लीट वाचा। इन्स्ट्रक्शन वाचल्यानंतर तुम्हाला पुढचं जे फॉर्म आहे स्टेप 2 आहे, त्या ठिकाणी तुमचा स्वतःचा पर्सनल ईमेल आयडी रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे त्या ठिकाणी। ठीक आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ईमेल व्हेरिफिकेशन होईल। ईमेल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मग तुमचा स्टेप बाय स्टेप या ठिकाणी फॉर्म पुढे चालणार आहे। तर या ठिकाणी स्टेप दिल्याप्रमाणे तुम्हाला तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट्सची तुमच्या स्कॅन कॉपी असणं गरजेचं आहे। इन केस नसतील तर ऍडजस्टमेंट म्हणून तुम्ही फोटो कॉपी पण अपलोड करू शकतात, पण ओरिजिनल कॉपी जर अपलोड केलात तर ते तुम्हाला बेनिफिशियल असणार आहे। आणि हे फॉर्म फिलअप करत असताना या ठिकाणी तुम्हाला 1,500 रुपये फीस लागणार आहे, जी फीस ते नॉट रिफंडेबल आहे। ठीक आहे, आता बरेच विद्यार्थी आणखी म्हणतील की सर एससी आहे, एसटी आहे, एनटी आहे, तर आम्हाला फीस किती भरावं लागेल? तर कुठल्याही कॅटेगरीचा मुलगा असू दे या ठिकाणी या सर्व मुलांना या ठिकाणी 1,500 रुपये हे फीस कंपल्शनच आहे। ठीक
ठीक आहे, आणि हे फीस काही तुम्हाला रिफंडेबल फीस नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट ज्यावेळेस आपण पाहू शकतो या ठिकाणी की त्या तुम्हाला ज्यावेळेस या ठिकाणी अलॉटमेंट होईल त्याच वेळेस तुम्हाला या ठिकाणी ऍडमिशन कन्फर्मेशन साठी जायचं आहे विथ तुमच्या फोटोकॉपी, आणि ज्यावेळेस तुमचं जे कॉलेजचं ऍडमिशन झालेलं आहे त्या ऍडमिशन कॉलेजची कन्फर्मेशन रिसिप्ट या फी रिसिप्ट घेऊन तुम्हाला या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे. कारण या ठिकाणी ऑनलाईन ज्यावेळेस पद्धतीने तुमचं फॉर्म फिलअपिंग होईल, फॉर्म फिलअपिंग झाल्यानंतर तुमची अलॉटमेंट लिस्ट वेबसाईटवर कंटिन्यू तुम्हाला टच मध्ये राहावं लागेल. VIT कोंडवा प्लस VIT बिबवडे दोन्ही वेबसाईट वरती तुम्हाला कंटिन्यू टच मध्ये राहावं लागेल, कारण ह्यांनी वेळोवेळी अपडेट देणार आहे. त्या अपडेट कडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. यांनी लिस्ट केव्हा लावणार आहेत, लिस्ट लावल्यानंतर कुठले मुलं सिलेक्टेड झाले, जेही मुलं सिलेक्टेड झाले या मुलांना पुन्हा कॉलेजमध्ये जाऊन पर्सनल व्हेरिफिकेशन करून त्या ठिकाणी ऍडमिशन कन्फर्मेशन करून घ्यायचं आहे. असं नाही की ऑनलाईन आहे म्हणजे ऑनलाईन सर्व होणार आहे. ज्यावेळेस अलॉटमेंट मध्ये आपल्या लिस्टमध्ये नाव येईल त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी फिजिकल व्हेरिफिकेशन करायचं. ठीक आहे. तर फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनी एकतरी इथे QR कोड तुम्हाला दिसत आहे, QR कोडला स्कॅन करून तुम्ही डायरेक्ट फॉर्म वरती जाऊ शकतात, किंवा या ठिकाणी लिंक दिसत आहे, या लिंकलाही क्लिक करून विद्यार्थी आपल्या फॉर्म वरती जाऊ शकतात. आता लिंकला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत फॉर्म नॉट ओपन फॉर नॉट. ओके, ठीक आहे. लिंकला क्लिक माझं काहीतरी नेट प्रॉब्लेम असेल त्यामुळे असं असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्हाला लिंक अनुसार दिसून जाईल, किंवा QR जरी स्कॅन केला तरी तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल. ठीक आहे. आता ज्यावेळेस तुम्ही खाली इन्स्ट्रक्शन वाचता तिथं तुम्हाला दोन्ही कॉलेज बद्दल दिले, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बिबेवाडी आणि विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कोंडवा, दोन्हीचा हा स्पॉट राउंड एकत्रच आहे. यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्स्ट्रक्शन दिलेत की ज्यावेळेस तुम्ही स्पॉट राउंड कंडक्ट करत आहात त्या स्पॉट राउंड कंडक्ट करताना रूल्स रेग्युलेशन काय असायला पाहिजे. तुम्हाला मी 2-4 चांगले जे मेजर रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते तुम्हाला सांगतो. या ठिकाणी सर्वात पहिला रूल्स काय, या ठिकाणी कुठल्याही कॅटेगरीच्या कॅन्डिडेटना अप्लाय केला, कुठलीही कॅटेगरी म्हणतो ज्यांना कॅटेगरी रिझर्वेशन आहे अशा कुठल्याही कॅन्डिडेटने या ठिकाणी जर अप्लाय केलं तर या ठिकाणी या मुलांना या कॉलेजची पूर्ण फीस भरूनच ऍडमिशन मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला कुठलंच फीस कन्सेशन मिळणार नाही. यानंतर तुम्ही कुठलीही प्रोसेस करा, कॅप 2 नंतर कुठलीही प्रोसेस करा, या प्रोसेस मध्ये तुम्हाला कॉलेजच्या पूर्ण फीस किंवा मॅनेजमेंट या दोनच मेथडनं कॉलेजमध्ये जाता येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो, PICT VIT कमिन्स कॉलेज या कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या सीट ऑलरेडी कन्फर्म झालेल्या आहेत आणि त्याच्या लिस्ट सुद्धा कॉलेजनी मागेच डिस्प्ले केल्या आहेत. या ज्या सीट्स आहेत या तुमच्या स्पॉट राउंड म्हणजे जे काही कॅप राउंड 2 मध्ये कॅप 2 मध्ये ज्यावेळेस मुलांनी रजिस्ट्रेशन केलं कन्फर्मेशन झालं, पण काही मुलांनी ऍडमिशन जिथं कॅन्सल केलेलं आहे काही कॉलेजसाठी, तर त्या ज्या काही वॅकन्सी शिल्लक आहेत त्या वॅकन्सीवर हा स्पॉट राउंड तुमचा होत आहे, ना की या ठिकाणी मॅनेजमेंट. बाकीचे जेही कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी मॅनेजमेंट थ्रू जावं लागेल, पण या कॉलेजमध्ये तुम्हाला तुमचं जे काही स्टेट मेरिट आहे स्टेट मेरिट नंबर अनुसारच ऍडमिशन मिळणार आहे. ठीक आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आपण पुढे जात असताना आपल्या फायनान्शियल पोझिशनचाही विचार करणं गरजेचं आहे. असं नाही व्हायला पाहिजे की या ठिकाणी आपण जातोय ऍडमिशन पण मिळतं पण ऑन द मोमेंट आपल्याला त्या ठिकाणी पैसेचा प्रॉब्लेम येईल, कारण कॉलेजच्या फीस 1,78,000 आणि समथिंग 1,84,000 आणि 1,78,000 या पद्धतीने फीस आहेत. मी तुम्हाला डिटेल मध्ये पुढे फीस सांगेन. आणि ठीक आहे, आणि यांची जे तुम्ही 1,500 रुपये फीस पेड करणार हे तुमचा नंबर जरी नाही लागला कॉलेजमध्ये तरी हे फीस नॉट रिफंडेबल असणार आहे. ठीक आहे. तुम्हाला 1 by 1 रूल क्लिअर करत जाईल मी. फॉर द कन्व्हर्सेशन पॅरेंट कॅन्डिडेट इन्स्टिट्यूट लेवल डायरेक्ट काउन्सिलिंग स्पॉट ऍडमिशन राउंड विश्वकर्मा इन्स्टिट्यूट बिबेवाडी. ओके, दोन्हीसाठी जे मी तुम्हाला म्हटलं. त्यानंतर टोटल नंबर ऑफ सीट्स अवेलेबल इन्स्टिट्यूट लेवल डायरेक्ट काउन्सिलिंग स्पॉट, जेवढ्या काही टोटल नंबर ऑफ सीट या ठिकाणी अवेलेबल असणार ह्या तुम्हाला इन्स्टिट्यूट लेवल मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे जे काही वॅकन्सी सीट आहे त्यामध्ये. ठीक आहे. ऍडमिशन प्रोसेस विल बी कंडक्ट ऍज पर महासीईटी रूल. आता ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी ऍडमिशन प्रोसेस मध्ये पार्टिसिपेट करत असताना ज्यावेळेस इन्फॉर्मेशन ब्राउचर वाचला असेल तर त्या ब्राउचर मध्ये जे काही रूल्स अँड रेग्युलेशन दिलेत त्या रूल्स अँड रेग्युलेशन प्रमाणेच या ठिकाणी तुमची पूर्ण ऍडमिशन होणार आहे. या ठिकाणी जर TFW किंवा EWS हे जे काही सीट जर वॅकंट असतील तर या सीट वॅकंट त्यांनी त्या पूर्ण जनरल मेरिट अनुसारच भरल्या जाणार आहेत. या ठिकाणी TFWS आणि EWS याच्यासाठी काही वॅकन्सी जरी उरली तरी हे तुमच्या जनरल मेरिट अनुसार तुमचं फिलअप करून घेतले जाणार आहे. त्यानंतर पुढचं काय, ऍडमिशन प्रोसेस विल बी कंडक्टेड इन ट्रान्सपरंट मॅनर. जसं मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी कुठलंच पैसे देऊन किंवा कुठला वशिला लावून या ठिकाणी ऍडमिशन होणार नाही. जेही प्रोसेस असणारे VITचे टोटल ट्रान्सपरंट मॅनर मध्येच असणार आहेत. कारण का, लास्ट इयरला VITचे काही बरेच काही प्रॉब्लेम झाले होते त्याच्यामुळे यावेळेस ऑनलाईन प्रोसेस आणि ऑनलाईन
ऑनलाईन पद्धतीनेच या ठिकाणी स्पॉट राऊंड VIT ने यावर्षी कंडक्ट केलेला आहे. तर मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी 17 लाख 18 लाख रुपये द्यायची तयारी असतानाही VIT कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालं नव्हतं. तर ते प्रॉब्लेम बऱ्याच वेगळ्या लेवलला गेले होते. त्यामुळे VIT ने यावर्षी जेही सिंपल प्रोसेस आहे ते या ठिकाणी चालू केलेले. आणि आता जसं मगाशी म्हटलं की ही जी फीस तुमची असणार ते नॉट रिफंडेबल फीस असणार आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरत असाल त्यावेळेस तुम्हाला फॉर्म भरत असताना स्टेप्स मी तुम्हाला सांगितलं. पहिल्यांदा तुमचा ईमेल आयडी व्हेरिफिकेशन करावं लागेल. स्टेप 2 तुमचं नंतर त्या ठिकाणी ऍप्लिकेशन आयडी जो EN21 आहे तो EN21 पासून ऍप्लिकेशन आयडी वगैरे टाकून तुम्ही तुमचा फॉर्म ओपन करू शकता. ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमचं फुल नेम ऍज पर तुमचं 12th मार्कशीट या पद्धतीने भरायचं. जेही काही जेंडर आहे, जे तुमचं रिझर्वेशन आहे या ठिकाणी सर्व मेन्शन करायचं आहे. सगळं मेन्शन केल्यानंतर ज्यावेळेस तुमचा फॉर्म कंप्लीट होईल, त्या कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स अपलोडिंग झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॉलेजची जी 1,500 पेमेंट आहे हे पेमेंट सक्सेसफुल करायचे. आणि हे पेमेंट झाल्यानंतरच तुमचं या ठिकाणी कन्सिडर होईल फॉर्म. ज्या विद्यार्थ्यांनी फक्त फॉर्म भरला आणि पेमेंट रिमेनिंग आहे या विद्यार्थ्याचा या ठिकाणी फॉर्म कन्सिडर होणार नाहीये. ठीक आहे. आणि याच्यात सर्वात महत्वाची गोष्ट अजून VIT कॉलेजच्या जर आपण रूल्स रेग्युलेशन वाचले तर यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलेलं आहे की जेही त्या ठिकाणी जर कॅटेगरीच्या सीट वॅकंट राहिले असतील, समजा SC ST OBC या सीट जर वॅकंट असतील तर या राऊंड मध्ये ज्याही मुलांनी पार्टिसिपेट केलं तर त्या कॅटेगरीला पहिल्यांदा प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि नंतर जर ते विद्यार्थी आलेच नाहीत तर मग आपले जे काही स्टेट मेरिट नंबर आहे त्या स्टेट मेरिट नंबर अनुसार या ठिकाणी त्यांनी ऍडमिशन देणार आहे. पण फर्स्ट आपण ज्याही कॅटेगरीतनं विद्यार्थी या ठिकाणी पार्टिसिपेट करतात पहिल्यांदा त्यांचाच विचार केला जाणार आहे. मग नंतर जनरल मेरिटने ते कॅन्डिडेट आलेच नाहीत तर मग जनरल मेरिट नंबरने ह्या सीट कन्वर्ट होणार आहेत. इन केस हा राऊंड होऊन सुद्धा आता त्यांचं पुढचे नोटिफिकेशन समजा हा राऊंड झाला आणि तरीही त्यांच्याकडे काही वॅकन्सी पोझिशन उरत असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी वेबसाईटवर अपडेट देतील आणि अपडेट देऊन त्या वॅकन्सी पोझिशन तुम्हाला त्या दिवशी ऑन दी स्पॉट जे मुलं प्रेझेंट असतील त्या प्रेझेंट मुलामध्येच या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. इन केस काय होतं की बऱ्याच वेळेस असं पाहण्यात आलं VITचा स्पॉट राऊंड झाल्यानंतर काही मुलं CUP स्पॉट राऊंडला जातात, काही VJTI स्पॉट राऊंडला जातात. त्याही मुवमेंटला या कॉलेजेसच्या सीट रिकाम्या होतात. बरोबर. आपण ह्या सीट रिकाम्या झाल्यानंतर जे मुलं लोकल आहेत किंवा वेबसाईटशी अपडेट आहेत किंवा कॉलेजशी कनेक्टेड आहेत त्या मुलांशी त्याच मुलांना या ठिकाणी सीट मिळालेल्या आम्ही पाहिलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला आजपासून 29 तारखेपर्यंत टोटली अपडेट राहावंच लागणार आहे. तरच तुम्हाला कुठल्या तरी चांगल्या कॉलेजमध्ये सीट मिळणार आहेत. जे मुलांना 92 आहेत त्यांना या ठिकाणी खूप चांगला स्पॉट राऊंड मध्ये मिळू शकतो. पण जे मुलं कमी मार्क्स आहेत पण त्यांनी जर ब्रांच कॉम्प्रोमाइज करत असतील तरी सुद्धा या ठिकाणी या मुलांना खूप चांगलं मिळण्याच्या ह्यूज चान्सेस आहेत. ठीक आहे. आपण आता VIT झालं असं जेही माझ्याकडे अपडेट येईल मी प्रत्येक कॉलेजच्या अपडेट तुम्हाला स्पॉट राऊंड बद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर चॅनल.